खूप सारे चनी गुलाब लावलेले बघा मी गावाला. चला गावाला गेलेली आहे काल, पण मग तुम्हाला खूप लेट व्हिडिओ येत आहे. कारण काय ना, मी गावाला गेल्यानंतर आहे ना व्हिडिओ काहीच बनवले नाही किंवा काही शूट केलं नाही, कारण का माझी तब्येत काही बरी नव्हती. अजून पण बरं वाटत नाही आहे. तर चला आता इथे ना छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि इथे बघू शकता आत्ता म्हणजे काल गेली गावाला आणि आजचा हा आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आता इकडेच मी ह्या छोट्या छोट्या रॅक घेतलेल्या होत्या आणि ते बघा माझ्या गावच्या घरामध्ये मी लावू राहिली आता इथे. आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये पण काही फोटो वगैरे लावायचं काम चालू आहे. आता मुलगा आहे, मिस्टर आणि माझे वडील आलेले आहे आणि आई पण आलेली आहे मला भेटायला, कारण का माझी तब्येत ठीक नाही. आणि कालच आले आई वडील, त्यांना माहीत झालं का ताईची तब्येत ठीक नाही, म्हणून ते पण आले मला बघायला वगैरे. ते एक दिवस थांबले आणि दुसऱ्या दिवशी गेले. त्याच्यानंतर मुलींची चालू आहे तयारी, कारण काय आहे ना माझी मावस जाव आहे ना, तर तिच्या घराची वास्तुशांती म्हणजे घरभरणी आहे, त्याच्यामुळे आम्हाला जायचं आहे तिकडे. आणि 2 गाड्या आमच्या भरून गेलेल्या आहे सकाळी. असे जसे जसे कामं आवरले तसे ते निघून गेले. आणि माझी तब्येत ना ठीक नाही ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं टायमिंग जाऊ, तिथे पण बसून राहायला लागतं. आणि माझी ना खरंच तब्येत बरी नाही, तर पण मग तरी पण बघा गावाला गेल्यानंतर पण जायलाच लागतं. मग असं खास त्यांच्यासाठीच गेलं, तर 2 कार्यक्रम पण होते जवळचेच. आणि त्याच्यानंतर अशीच एकदा आईकडे गेली माहेरी, तर आईने ना छान असं घराच्या समोर आहे ना चेनी गुलाब लावलेलं होतं. म्हटलं चला आईकडनं मी हा चेनी गुलाब घेऊन आलेली होती आणि थोडाच आणला तर जास्त पण नाही. आणि तुम्ही बघू शकता एवढा पसरला आहे ना, तो खूप सुंदर दिसतो. सकाळी 10 वाजता हे फुल बरोबर त्याचं आहे ना फुल तर म्हणजे चेनी गुलाबाला 10 वाजता फुल येतं असं म्हणतात. चला त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला बोलली माझी आई आणि वडील आलेले आहे. आता आईचं काम बघू शकता. आईला समजू शकतं काही गोष्ट, आणि खरंच माझी तब्येत ठीक नाही म्हणून आहे ना मला आहे ना काही म्हणजे काहीच करून दिलं नाही, सगळं आईच करत होती. आणि इथे ना मी मिरच्या विकत घेतलेल्या आहे, मला वर्षभराला मिरची करायची, तर आईनं सगळ्या मिरच्या वगैरे निवडून दिल्या मला. त्याच्यानंतर आहे ना आमची तयारी वगैरे झाली आणि म्हटलं चला आता आहे ना आपण जाऊया कार्यक्रमाला. आता इथे बघा माझी मुलगी, माझी आई, माझी सासू, माझे वडील आणि माझे मिस्टर. आणि आम्ही मग गेलो, जवळच आहे आमच्या गावाच्या शेजारी आहे, तिथे ना गेलो मग घरभरणीला. मग तिथे तरी पण आहे ना 2-3 तास लागलेच, वेळच लागला पूजा वगैरे, त्याच्यानंतर जेवणं वगैरे. आता इथे माझं जेवण झालेलं आहे. ऊन खूपच लागते. चला मुली जेवायला बसलेल्या आहे आणि इथे ना आमचे भाचे आहे. आणि त्याच्यानंतर या सगळ्या पुतण्या वगैरे त्यांच्या मुली वगैरे बसलेले आहे जेवायला. चला आता त्यांचे जेवणं झाल्यानंतर आम्ही घरी निघणार आहे. इथेच एंड करते. बाई.